गुड मॉर्निंग पीपल, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? असलंच पाहिजे ना. आज आहे सॅटरडे. अजिबात इच्छा नाही मला कामावरती जायची. सॅटरडे सगळ्यांना सुट्टी असते. तुम्ही म्हणता मी प्रत्येक सॅटरडेला हेच बोलते, बट काय करू, कंटाळा येतो यार सॅटरडेला काम करायचं ऑफिसमध्ये. असं वाटतं आपण एकटेच काम करतो आणि बाकी सगळेजण एन्जॉय करता येते. त्यामुळं खरंच कंटाळा येतो. बट जाऊ द्या. आणि मला खूप गोष्टी शेअर करायच्या तुमच्या लोकांबरोबर. इथे ना, इथे छान ऊन येतं या शाळेजवळ. याचं नाव आहे सरस्वती विद्यालय. मी इथूनच जात असते मेट्रोला. छान ऊन येतं, असं वाटतं इथे बसावं. आणि याच्या अपोजिट जॉगर्स पार्क आहे. बट काही लोकांच्या चुकीच्या वर्तनामुळे तिकडे जायची इच्छा होत नाही. आपल्या आयुष्यात ना आपण अशा खूप लोकांना भेटतो आणि प्रत्येक लोक आपल्याला ना काहीतरी दोन गोष्टी शिकवतात. एक तर आपल्याला ज्यांना भेटल्याचा पश्चावा होतो, नाही ते चांगलं वाटतं. ह्या दोन गोष्टी होतात. ज्यांना भेटल्याचा पश्चाताप होतो ते आपल्याला खूप गोष्टी अशा शिकवून जातात जे आपण कधी विचार पण नव्हता केला. मग ते कोणीही असू दे, ठीक आहे. आणि ज्यांना भेटून खरंच आनंद होतो अशी व्यक्ती आपल्या वाईट काळात पण आपल्या बरोबर राहिलेली असते. माझा एक्सपिरियन्स असा आहे की जे लोक तुमच्याबरोबर वागतात ना, तर त्यांचा प्रॉब्लेम आहे. त्यांच्यामध्ये त्यांना काहीतरी वाटत असतं. म्हणजे प्रत्येकाचा स्वभाव हा वेगळा असतो हे मला माहिती आहे, ठीक आहे. पण ते तुमच्यावर कसे वागतात ना, हा त्यांचा स्वभाव कळून येतो. तुमचा सक्सेस पाहून काही लोकांना आनंद होतो, कारण काही त्यांची वृत्ती असते. ते लोक तसेच असतात ज्यांना सगळ्यांमध्ये चांगलं बघायची सवय असते. आणि काही लोकांना दुसऱ्यांच्या छोट्या छोट्या सुखांवरती पण जळायला होतं. ही त्यांची वृत्ती असते. आपण कोणाची वृत्ती नाही बदलू शकत, ठीक आहे. पण आपण त्यांना कसं रिस्पॉन्स करायचं हे आपल्यावरती डिपेंड आहे. आज पण हे दोघं आखा बसलेले आहेत आणि मला बघता येते. हां, तर आपण कोणाचा स्वभावाचं औषध नाही बनवू शकत, ठीक आहे. प्रत्येकाने आपला स्वभाव कसा असला पाहिजे, का असलं पाहिजे हे प्रत्येकाने सेल्फ ॲनलाइज केलं पाहिजे. नाही दुसऱ्यांच्या गोष्टींवरती जळणं किंवा काय करणं याने काही होत नाही आहे आयुष्यात, ठीक आहे. तुम्हाला जर काही अचीव करायचं असेल तर उठा, तुमच्या ध्येयासाठी धावा. आणि जोपर्यंत तुमचं ध्येय अचीव नाही होत तोपर्यंत त्यासाठी प्रयत्न करत राहा, ठीक आहे. जर तुमचं ध्येय अचीव नाही झालं तरी ॲटलिस्ट तुम्ही प्रयत्न तर केला. तुम्हाला आयुष्यभर हा रिग्रेट नाही राहिला की अरे बापरे मी माझ्या ध्येयासाठी प्रयत्नच नाही केला. त्यामुळं कोणतीही गोष्ट करताना तुमचं 100% आहे, ठीक आहे. आता त्याला मेट्रोमध्ये आली आहे मी, व्हिडिओ शूट नाही करता येणार मला. हाय पीपल, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत आहात. वैताग आलाय. मी ऑफिसमधनं निघालीच 8 वाजता. 8 वाजलेत मला ऑफिसमध्ये निघायला 8. आणि आता शेअरिंग ऑटो पण नाही आहे, तर बघायला लागणार आहे माझी ऑटो कधी येते आणि त्या हिशोबाने मग मी निघू शकते. आज वैताग आला होता मला ऑफिसमध्ये, लिटरली वैताग आला होता. मी एवढी थकले होते काय सांगू. खूप काम केलं मी. आय एम प्राऊड ऑफ माय सेल्फ, ठीक आहे. काय बोलायचं आता, मी स्टेशनला जाऊन मस्तपैकी काहीतरी खदरणार आहे आणि मग मी घरी जाणार आहे. मम्मी जाणार होती मामाकडे राहायला, मी पण जाणार होते जेवायला मस्तपैकी. पण मम्मीने ऐन टायमाला प्लॅन चेंज केला आहे आणि मला तर घरी जावं लागतंय. ॲक्च्युली मस्तपैकी मामीकडे गेली असती, काहीतरी खाल्लं असतं चांगलं चुंगलं. पण नाही, मम्मीला माझं चूक नाही बघवलं. तिला वाटलं मी जरा जास्त जेवेन, तिला वाटलं मी 2 माणसांचा खाईल, म्हणून तिने मला जाऊन नाही दिलं आणि स्वतः पण नाही गेली. कशी आहे माझी मम्मी, खरंच अजिबात माझ्या मामीला त्रास देत नाही. एखादी अशी चांगली ननंद आहे माझी मम्मी, खरंच लिटरली चांगली ननंद आहे. जोक सपाट. बघूया आता कधी येते शेअरिंग रिक्षा. मला जाम वैताग आलाय, सॉरी, खूप ट्रॅफिक आहे.